नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहेत वर्षभरासाठी आपण जे लोणचं साठवतो, तो कशाप्रकारे भरायचा आहे, त्याच्यामध्ये कोणते मसाले वापरायचे आहेत, किती प्रमाणात तेल घालायचं आहे, म्हणजे जेणेकरून लोणचं आपलं वर्षभर राहील आणि त्याची चव जी आहे ती कधी कमी होणार नाही. तर ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला माहिती होईल की लोणचं घरच्या घरी कसं भरायचं आहे, त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण काय घ्यायचं आहे. तर चला सुरुवात करूया. आपण आता कृतीकडे वळूया. बाजारातून मी कच्चे आंबे आणले आहेत असे कट करून. तर बाजारामध्येच आपल्याला लोणचेचे आंबे मिळतात. तेच कापून आणायचे आहेत. बारीक-बारीक फोडी करून आणायच्या आहेत. आणि विशेष म्हणजे ह्याच्यामध्ये सफेद फोडी ज्या होतील ते आंबे आणायचे आहेत. पिवळे आंबे आणायचे नाही, म्हणजे ते पिकायला येतात. त्याचं लोणचं चांगलं होत नाही. पण आता पावसाचे दिवस आहेत, तर तुम्हाला असं मिक्स भेटेल. काही पिकलेला थोडासा किंवा कच्चा असा भेटेल. तर तसे मी 2.5 किलो प्रमाणामध्ये कैऱ्या आणलेल्या आहेत. तर हे मी संध्याकाळी आणलेले आहेत आणि रात्री ही प्रोसेस करायची आहे. रात्री आपण त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. मीठ तुम्हाला जेवढं चवीला लोणचं पाहिजे असेल तसं घ्यायचं आहे आणि हे झाकून ठेवायचं आहे. आता हे आपण रात्रभर झाकून ठेवणार आहोत आणि सकाळी उघडून बघणार आहोत. तर बघा सकाळी मी साधारणतः 10 वाजता हे झाकण उघडलेलं आहे. तर यामध्ये किती पाणी झालेलं आहे. मिठाचं आणि हळदीचं पाणी म्हणजे लोणच्याचं पाणी सुटते, ते पूर्ण काढून टाकायचं आहे आणि परातीमध्ये असं बदलून घ्यायचं आहे. आणि एक फोड अशी आपण पंख्याखाली काही अंतरायचं आहे आणि सुकवायचे आहेत. तसंच लोणचं भरायचं नाही, नाहीतर लोणच्याला बुरशी येण्याची शक्यता असते. तर इथे सर्व एक फोडी अशा मी थोड्या-थोड्या अंतरामध्ये घालून सुकवून घेतलेल्या आहेत. शक्यतो 4 ते 5 किंवा दिवसभर सुकवलं तरी चालेल, छान त्या सुकतात. त्याच्यानंतरची ही प्रोसेस आहे. पूर्ण दिवस सुकल्यानंतर आम्ही संध्याकाळी ह्याचं लोणचं घातलेलं आहे. तर सुरुवातीला प्लेट भरून काय घातलेलं आहे ते लसूण. तर लसूण तुम्हाला पाहिजे तेवढं घाला. त्यानंतर इथे अ, वाडगाभर राई पावडर घातलेली आहे आणि बडीशोप घातलेली आहे. वाटीभर बडीशोप घातलेली आहे. तुम्हाला जेवढी पाहिजे असेल चवीला तेवढी घाला. त्यानंतर इथे घातलेला आहे लोणच्याचा तयार मसाला. तो मार्केटमध्ये दुकानामध्ये मिळतो. तर कोणत्याही ब्रँडचा घ्या, हरकत नाही. जसं आता सांगायचं झालं तर इथे बेडेकर आहे, पोटे आहे. तर असे तयार मसालाचे पाकीट आणायचं आहे. आता इथे आहे तेल आहे, त्याला गरम करून त्याच्यामध्ये मूठभर अशी मेथी घातलेली आहे आणि 2 चमचे हिंग घातलेलं आहे. त्याचं हे तेल होतं. तर इथे 2 पाकिटं तयार मसाल्याची घातलेली आहेत आणि आपला घरगुती मसाला जो आहे तो 2 चमचे आणि थोडीशी हळद घालायची आहे. तर हा मसाला जो आहे तो छान त्याचा वाससुद्धा येतो आणि लोणचं त्याच्यामुळे टिकते सुद्धा. तर इथे बघा पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे तेल गरम केलेलं आहे त्याला थंड करायचं आहे आणि मग नंतर लोणच्यामध्ये घालायचं आहे. तर असं थोडं-थोडं करून मिक्स करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये खडा मीठ वापरलेला आहे. थोडंसं घालायचं आहे कारण रात्री पण आपण भिजवताना म्हणजे मीठ घालताना बरंच मीठ घातलेलं आहे. त्यामुळे चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि हे आता बरणीमध्ये घालायचं आहे. बरणीच्या खाली थोडंसं खडा मीठ घालायचं आणि त्यानंतर हे लोणचं असं त्यामध्ये घालायचं आहे. ह्याच्यामध्ये आम्ही लवंग, म्हणजे काळी मिरी वगैरे काही घालत नाही. तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता. दालचिनी, काळी मिरी आणि लवंग. तर हे असं दाबून-दाबून जे मसाला आहे किंवा लोणच्याच्या फोडी आहेत त्या अशा भरायच्या आहेत. म्हणजे चांगलं लोणचं मुरते. आता तुमच्याकडे जर का चिनी मातीची बरणी नसेल तर तुम्ही काचेच्या बरणीमध्ये भरू शकता किंवा अशा चिनी मातीच्या बरणी मिळतात त्याच्यामध्ये लोणचं छान टिकते आणि कुठलीही एखादी घरामध्ये बरणी असेल त्या बरणीमध्ये भरून ठेवू शकता. तर असं लोणचं भरून ठेवायचं आहे. आणि आता हे लोणचं पूर्ण भरल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये तेल घालायचं आहे.
आता तेल आपण मिक्स करताना कमी घातलेलं आहे, पण वरून थोडंसं खडा मीठ टाकलेलं आहे आणि यावर आपण काय करणार तर तेल सोडणार आहे. तर तेल जिरेपर्यंत सोडायचं आहे. आता लगेच सर्वच तेल सोडायचं नाही, तर 2 दिवसांनी तुम्ही बघायचं आहे तेल किती आहे आणि मग परत एवढंच तेल यामध्ये घालायचं आहे. आता जेवढं तेल घातलेलं आहे त्याच्यापेक्षा दुप्पट सकाळी घालायचं आहे. आता हे जे आहे बरणी ती पूर्ण पॅक हवाबंद करून ठेवायची आहे. तर असं कापड घ्यायचं, गुंडाळायचं आणि रश्शीने बांधून घ्यायचं आहे. म्हणजे त्यामध्ये हवा जाणार नाही आणि बुरशी, कपाशी लागणार नाही. आणि जेव्हा आपल्याला तेल घालायचं असेल, तेव्हा 10 मिनिटासाठी उघडायचं आहे आणि तेल घालून परत बंद करायचं आहे. असं 2-3 वेळा तेल घालायचं आणि मग वर्षभरासाठी आपण ती ठेवायची आहे. जेव्हा तुम्हाला 1 महिन्यानंतर लोणचं छान मुरते, तेव्हा तुम्ही खाण्यासाठी सुरुवात करू शकता. तर असं लोणचं तयार करायचं आहे. आता तुम्हाला समजलंच असेल की लोणचं कशा पद्धतीने भरायचं आहे आणि टिकवण्यासाठी काय करायचं आहे. तर तुम्हीसुद्धा असं लोणचं घरच्या घरी भरा आणि वर्षभर खा. तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना माझा नमस्कार.